आधी काही सूचना सांगतो. गेस्ट आणि इंटरव्ह्यूवर सोडून कोणीही आपला माईक अथवा कॅमेरा चालू करू नये. आजच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या वेबिनारसाठी प्रोफेसर स्वप्नील गाडगुणे सर आपल्याला लाभलेले आहेत. सरांचं एमटेक झालेलं आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. सरांची एरिया ऑफ एक्सपर्टीज इलेक्ट्रिकल ड्रायव्हर्स, पॉवर क्वालिटी, मॅटलॅब अँड सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स मध्ये आहे. सर असिस्टंट प्रोफेसर आहेत डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग CVPIT बुधगाव मध्ये. सर तुमचं या कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. थँक्यू. आजचे इंटरव्ह्यूअर ओंकार बसरगे आहेत. मी ओंकारला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमास सुरुवात करावी. धन्यवाद मिहिर. सर नमस्कार. सर नमस्कार. सर जरा आम्हाला इलेक्ट्रिकल ब्रांच बद्दल काही माहिती सांगा. इलेक्ट्रिकल ब्रांच जसं सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ह्या ऍक्च्युली कोअर ब्रांचेस आहेत. तर इलेक्ट्रिकल हे जे आहे जिथे जिथे एनर्जी हा शब्द येईल, जिथे जिथे पॉवर हा शब्द, ते सर्व इलेक्ट्रिक. मोबाईलचा जो चार्जर आहे त्याच्यामध्ये एक सर्किट असतं डायोड रेक्टिफायर, किंवा घरामधला इन्व्हर्टर असेल तिथून मोठमोठे जे सबस्टेशन असतात या सर्वांचं जे काही मेंटेनन्स किंवा या सर्वांचा जो स्टडी आहे किंवा या रिलेटेड जे काही इक्विपमेंट्स असतील ते सगळे सर्व इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये स्टडी केले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर MSCB जर पाहिला असेल तर MSCB फक्त आपल्याला शब्द माहिती आहे की फक्त ते आपल्याकडे बिल गोळा करायचं. मात्र त्यामध्ये सुद्धा 3 स्टेजेस आहेत. म्हणजे एक जनरेशन स्टेजेस आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कोयना वगैरे आहे. दुसरी जी आहे ते ट्रान्समिशन स्टेज असते, तिथून जी एनर्जी असते ती सांगली सारख्या लोड सेंटरला आली पाहिजे आणि तिथून आलेली जी एनर्जी आहे ती सगळीकडे डिस्ट्रीब्युट झाली पाहिजे. म्हणजे 3 पार्ट्स आहेत. ओके, म्हणजेच जिथे जिथे एनर्जीचा यूज आहे त्या रिलेटेड जे काही इक्विपमेंट्स आहेत आणि ते जे एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन आहे या सर्वांचा स्टडी जो आहे तो इलेक्ट्रिकल इंजिनिअर मध्ये समाविष्ट केलेला आहे. ओके सर. सर जरा तुमचा कॅमेरा चालू करा. ओके, थँक्यू. ओके सर आता इलेक्ट्रिकल ब्रांच बद्दल आम्हाला कळालं, तर आता आपण इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये फ्युचर स्कोप काय आहेत याबद्दल जरा सांगा. आता काय होतं, मुलं 12वी करून येतात आमच्याकडे ऍडमिशनसाठी आणि त्या प्रत्येक वेळी त्यांचा हा क्वेश्चन असतो. मात्र मी फ्युचर स्कोप सांगण्यापेक्षा त्या मुलांनी किती इंटरेस्ट घेऊन तो स्टडी करतात याच्यावर खूप डिपेंडेंट आहे. जर मुलगा व्यवस्थित क्लासेस करत नसेल, कॉलेज करत नसेल, तर त्या केसमध्ये फ्युचर स्कोप त्याला काहीच नसेल. फ्युचर स्कोप कुणाला असतो, जो व्यवस्थित इंटरेस्ट घेऊन करतो, मनापासून करतो, त्याला फ्युचर स्कोप आहे. आता तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये सांगायचं गेलं तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब्स भरपूर आहेत. जसं की आता मगाशी सांगितलं तसं MSCB आहे. MSCBच्या 3 स्टेजेसमध्ये ट्रान्समिशन ट्रान्सको कंपनी आहे, जनरेशनची जेनको कंपनी आहे आणि डिस्ट्रीब्युशनची डिस्कॉम कंपनी आहे. सिमिलरली PSUs म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नवरत्न आणि महारत्न कंपनीज आहेत, जसं की BPCL, HPCL किंवा पोसोको म्हणून एक आहे जे पॉवर डिस्ट्रीब्युशन रिलेटेड, किंवा पॉवर ग्रीड आहे, NTPC आहे. अशा भरपूर कंपन्या आहेत. आणि एक इथे मला नमूद करायचं आहे की आपल्या इकडच्या मुलांचं एक स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून असतं, त्याच्यामध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियर ची खूपच रिक्वायरमेंट असते. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल तिन्ही ब्रांचेसची असते. इलेक्ट्रिकलची भरपूर असते. आपल्या मुलांना थोडंसं त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन नसते, आम्ही मात्र आमच्या मुलांना ती इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यात मी फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्युनियर इंजिनियरचा सॅलरी आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या असिस्टंट इंजिनियरची सॅलरी ही सेमच असते. त्या ठिकाणी जे असतात जॉब असतात ते ज्युनियर इंजिनियरचे असतात. हे इतके खूप एरिया. फॉर एक्झाम्पल यामध्ये सुद्धा रिसर्च मध्ये म्हणजे जसं DRDO आहे किंवा HAL आहे, ओके, किंवा इस्रो आहे, अशा भरपूर ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियरची गरज असते. किंवा तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर काही जणांना स्वतः एक कॉन्ट्रॅक्टर, जसं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असतो तसंच इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरही असतो, ओके, किंवा इलेक्ट्रिकल ऑडिटरही असतो. सर तुमचा चेहरा दिसत नाहीये. बघा, नाही दिसत. उजेडामुळे म्हणतेस काय? हा, आता दिसतोय?
नाही, व्हाईट दिसते पूर्ण. वाईट मला तर इथे दिसतोय रे. पुन्हा डिस्कनेक्ट करून कनेक्ट करू का? नको नको, असू दे दिसतंय सर. सर, दिसतंय. बघा बघा. हा, असू दे. ओके. सर, सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन असा आहे की इलेक्ट्रिकल इंजिनियरला इलेक्ट्रिशियनच म्हटलं जातं, याबद्दल काय सांगाल का? ऍक्च्युअल मध्ये एमएससीबी मध्ये इलेक्ट्रिशियन ही पोस्ट असते किंवा कोणतीही प्रायव्हेट कंपनीज वगैरे असतात त्या ठिकाणी मेंटेनन्सला एक इलेक्ट्रिशियन म्हणून पोस्ट असते. मात्र ते इलेक्ट्रिशियन पोस्ट म्हणजे आयटीआय कम्प्लीट केलेला जो काही स्टुडंट असतो किंवा त्यानं पॉलिटेक्निक 10वी पर्यंत घेतलेलं असेल, त्यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याचे असतं, तर त्याला इलेक्ट्रिशियन तुम्ही म्हणू शकता किंवा हेल्पर म्हणून त्याला म्हटलं जातं. मात्र ते जे आहे ते एक पर्टिक्युलर असे, फॉर एक्झाम्पल एमएससीबी जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी असिस्टंट इंजिनियरच्या हाताखाली ज्युनियर इंजिनियर असतात आणि ज्युनियर इंजिनियरच्या हेल्पसाठी त्या ठिकाणी हेल्पर किंवा इलेक्ट्रिशियन असतात. ओके, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. किंवा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल तर ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर जर ग्रॅज्युएशन कम्प्लिटेड असेल तर त्यालाच ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टचं सर्टिफिकेशन मिळतं. तर त्या हाताखाली सुद्धा आयटीआय स्टुडंट्स वगैरे कामाला असू शकतात. ओके, ते इलेक्ट्रिशियन म्हणू शकतो आपण. बर सर, असा एक क्वेश्चन आहे की विच सब्जेक्ट्स नीड टू बी स्ट्रॉंग बिफोर अप्लाइंग टू धिस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फील्ड, म्हणजे कोणते सब्जेक्ट स्ट्रॉंग पाहिजे आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घ्यायचं असेल तर? आता इंजिनिअरिंगचीच कोणतीही तुम्हाला ब्रँच जर घ्यायची असेल तर गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणे तुम्हाला पीसीएम मध्ये 150 मार्क्स हवेतच. ओके, त्यामुळे इंजिनिअरिंग म्हणजे काय, एक फिजिक्सच रिलेटेड एक ब्रांच आहे आणि अलीकडच्या काळामध्ये सर्व ब्रांचेस थोडंसं मिक्सिंग झालेलं आहे. त्यामुळे फॉर एक्झाम्पल केमिकल इंजिनिअरिंगला तुम्हाला हवं असेल तर केमिस्ट्री थोडंसं चांगला असेल आणि त्यामुळे तुमचा इंटरेस्ट असेल आणि त्यामध्येच पुढे काहीतरी इंजिनिअरिंग रिलेटेड तुम्हाला काय करायचं असेल तर केमिकल इंजिनिअरिंग आहे. फिजिक्सच्या अंडर जर ब्रांचेस, ऍक्च्युअल मध्ये आधी फक्त फिजिक्स ही एकच ब्रांच होती आणि त्याच्याच अंडर मग नंतर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल सुरू झाले आणि इलेक्ट्रिकलचे पुन्हा इलेक्ट्रॉनिक्स, एएनटीसी, कॉम्प्युटर ह्या पुन्हा ब्रांचेस पुढे सुरू झाल्या. त्यामुळे ठीक आहे, काही मुलांना 12वीला मार्क्स कमी असतील तरी त्यांनी सुद्धा नाउमेद न होता पुढे जर खूपच त्यांनी मनापासून अभ्यास केला तर त्यांचं भविष्य आहे ते उज्ज्वल असेल. थँक्यू सर. पुढे असा क्वेश्चन आहे की व्हॉट वॉज द ऍव्हरेज कट ऑफ पर इयर फॉर ऍडमिशन इन इलेक्ट्रिकल फील्ड? ओके, आता हे जे काही तू म्हणतोय ते प्रत्येक कॉलेजनुसार कट ऑफ वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल वालचंद, सीओईपी किंवा व्हीजेटीआय असे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, ओके, त्यांचा जो कट ऑफ जर गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस हे जे काही कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ आहे ते इलेक्ट्रिकल इंजिनियरचा तो जवळपास 140 किंवा त्याच्यावर असतो ओपन साठी. आणि कॅटेगरीचे स्टुडंट जर पाहिलं तर ऑब्व्हियसली 120, 110च्या वर, 110, 120च्या वर त्या ठिकाणी कट ऑफ असतो. आणि प्रायव्हेटला आता त्या ठिकाणी रूलच काय आहे की तुम्हाला, सॉरी कॉल आला होता, कट करतो. तर प्रायव्हेट, आवाज येतो ना माझा? हो. ओके, तर गव्हर्नमेंटचा रूल काय आहे तर कॅटेगरीला तुम्हाला पीसीएम ला 45% मार्क म्हणजे 134 मार्क हवेत आणि ओपनला 50% म्हणजे 149 कमीत कमी मार्क हवेत. असं असेल तर तुम्ही इलिजिबल होता. प्लस तुम्ही सीईटी एक्झाम दिली पाहिजे. आता भारताची सध्या सिच्युएशन काय आहे की जागा जास्त आणि स्टुडंट्स कमी. ओके, तर त्यामुळे जो कोणी सीईटी एक्झाम दिलेली असेल तर त्याला कुठे ना कुठे ऍडमिशन मिळून जातं. ओके, त्यामुळे कोणाला ऍडमिशन मिळणार नाही वगैरे असं नाहीये. त्यातल्या त्यात आपण कॉलेज सिलेक्ट करताना काय केलं पाहिजे, ठीक आहे, गव्हर्नमेंट पहा, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज पहा, मात्र त्यानंतर कॉलेजचे जुने कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जरासं आपण लक्ष दिलं पाहिजे. ओके, पण सर आता सीईटी मध्ये जसं पर्सेंटाइल ह्या बाबतीत काय सांगाल, म्हणजे पर्सेंटाइल असतात? हा, सध्या म्हणजे कसं आहे जसं गेट एक्झाम मध्ये पर्सेंटाईल वगैरे केलं असतं त्याच धर्तीवर यांनी इकडे पर्सेंटाईल पद्धत सुरू केलेली आहे. ओके, आधी मात्र कसं होतं की सीईटीचे मार्क्स 120, 130 किंवा काही मार्क त्याला पडले असं ते कळत होते, 200 पैकी काय मार्क होते. आता पर्सेंटाईल पद्धतीमध्ये कसं असतात, किती मुलं त्या एक्झामला बसली होती, त्यातला टॉपर कितीचा होता, रिलेटिव्ह टू दॅट टॉपर
ते मार्क्स आहेत ते कॅल्क्युलेट केलेले असतात. ओके, त्यामुळे पर्सेंटाईल मे बी काही स्टुडंटला मार्क्स कमी असतील मात्र पर्सेंटाईल जास्त होऊ शकतात, किंवा काही केसमध्ये काय होतं की खूपच जास्त मुलांना मार्क्स जास्त आहेत तर त्या केसमध्ये त्यांचं पर्सेंटाईल कन्व्हर्जन थोडंसं कमी येऊ शकतं, असंही केसेस होऊ शकतात. जेई कट ऑफ काय येऊ शकतो म्हणजे? आता JEE एक्झाम बऱ्यापैकी जी मुलं देतात तर त्या ठिकाणी ते त्यांचं ध्येय असतं IIT ला वगैरे जाण्यासाठी. तर त्यामध्ये कट ऑफ जो असतो तो आय थिंक अबाव 100 IIT ला एलिजिबल व्हायला, पुढच्या एक्झामला एलिजिबल होण्यासाठी वगैरे असतं. आणि आपल्या इकडे सेम जसं तुम्ही सीईटी एक्झाम दिलेली आहे तसं तुम्ही जर JEE एक्झाम दिली असेल तर JEEच्या थोड्याफार जागा असतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 60 म्हणजे एका पर्टिक्युलर ब्रांचचा इंटेक हा 60 असतो, तर 60 मधले 15 जागा ज्या असतात ते सेंट्रल किंवा ऑल इंडिया लेवलला भरायचे असतात आणि बऱ्यापैकी त्या जागा JEE थ्रू भरल्या जातात. सर मग आता आम्हाला सांगली कोल्हापूर ह्या जिल्ह्यात असणारे कॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज जिथे इलेक्ट्रिकल ब्रांच आहे त्याची माहिती हम्म. द्या. आपल्या एरियामध्ये सांगली किंवा कोल्हापूर या एरियामध्ये कॉलेजेस भरपूर आहेत. म्हणजे जर आपण सांगली सिटीचा विचार करायचा झाला तर वालचंद कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते. त्यानंतर जवळ संजय भोकरे कॉलेज आहे, SBGI. त्यानंतर इकडे PVPIT बुधगाव, पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव आहे. इथून जरा पुढे गेला तर डांगे, अण्णासाहेब डांगे कॉलेज आहे, ADCET म्हणतात. तिथून जर पुढे इस्लामपूरला गेला तर RIT राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज आहे. अजून एक कॉलेज आहे ते म्हणजे नानासाहेब महाडिक कॉलेज एक आहे. आणि इकडे कोल्हापूर साईडला जर तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी संजय घोडावत कॉलेज आहे. भरपूर कॉलेजेस आहेत आपल्याकडे. त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच आहे. किंवा इचलकरंजीला जर पाहिला तर त्या ठिकाणी DKTE कॉलेज आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच आहेच. सर पुढचा प्रश्न असा आहे की विच सब्जेक्ट्स वी विल लर्न इन टोटल सिलेबस इन इलेक्ट्रिकल फील्ड? ओके, तर आता सध्या म्हणजे इथून पुढे AICTE आता तुम्ही पाहिलं असेल बातम्यांमध्ये की जे शिक्षण धोरण आहे ते आपलं चेंज झालेलं आहे. तसंच आपलं इंजिनिअरिंगचा जो काही सिलेबस आहे तोही चेंज होणार आहे या वर्षापासून किंवा पुढच्या वर्षापासून तो चेंज होणार आहे. आमच्याकडून तो त्या सिलेबस आम्हाला पाठवला होता AICTE आणि फॅकल्टीकडून त्याच्याबद्दल अभिप्राय त्यांनी घेतला होता. तर तो सिलेबस जर पाहिला किंवा आत्ताचा सिलेबस ही बऱ्यापैकी रिलेटेडच आहे. तर ऑब्व्हियसली कोअर सब्जेक्ट म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे तर त्याचे कोअर सब्जेक्ट कोणते, तर बेसिक इलेक्ट्रिकल किंवा बेसिक सर्किट किंवा पॉवर सिस्टीम रिलेटेड सब्जेक्ट, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल ड्राईव्ह, पॉवर क्वालिटी, HVDC, हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन. ओके, हे जे काही कोअर सब्जेक्ट आहेत ते त्यांनी आहे तसेच ठेवलेत. प्लस आता फक्त इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा कोणतीही तुम्ही इंजिनिअरिंगची ब्रांच जर घेतली तर त्यामध्ये कसं झालेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटर आलेला आहे किंवा प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स नवीनच एक सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये फक्त कोर इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट सोडून इलेक्ट्रॉनिक्सचे थोडेसे सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स किंवा लेटेस्ट जे आहे ते आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणजे काय आहे ते यायला ठीक आहे. मागच्या सेमला मीच तो सब्जेक्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला शिकवला होता. तर किंवा IoT बेस्ड ओके ते जे सब्जेक्ट थोडेफार आलेले आहेत. ओके, जसं जसं जग बदलेल तसे तसे सब्जेक्ट ही चेंज झालेले आहेत. सर पुढचा प्रश्न असा आहे की डज सर्किट डिझायनिंग इज इन्क्लुडेड इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग? आता यामध्ये कसं असतं म्हणजे मी स्वतः सध्या PhD करत आहे किंवा मी MTechलाही थोडंसं काम केलं होतं. तर त्यामध्ये कसं असतं तर मॅटलॅब म्हणून एक सॉफ्टवेअर आहे जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी खूपच महत्वाचं आहे, किंवा प्रोटिस म्हणून सॉफ्टवेअर आहे, किंवा PISM म्हणून सॉफ्टवेअर आहे. असे भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत. ऑर्कॅड म्हणून आहे. तर त्या ठिकाणी जे काही ऍक्च्युअल मध्ये आपण सर्किट डिझाईन किंवा रेजिस्टर आहे, इंडक्टर आहे, जे काही एलिमेंट्स आहेत तर ते एलिमेंट जे आहे ते व्हर्च्युअली त्या सॉफ्टवेअर मध्ये सगळे सिलेक्ट करून एक आपल्याला सर्किट आहे ते डिझाईन करावं लागतं आणि ते सर्किट तिथे त्या ठिकाणी परफॉर्मन्स व्हर्च्युअली पाहिला जातो आणि आपल्याला पाहिजे तसं जर आला असेल तर त्या पद्धतीनं PCB तो डिझाईन केला जातो. म्हणजे PCB डिझाईन जो पार्ट आहे
तो पार्ट मात्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला बाहेरच्या कुठल्या तरी संस्थेचं किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधल्या स्टुडंटचा किंवा फॅकल्टीचा आपल्याला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करावा लागतो. मग सर पुढचा प्रश्न असा आहे की जर हे सॉफ्टवेअर असतील तर मग प्रोग्रामिंग लँग्वेजेस पण शिकवत असतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, त्या शिकवतात आता का? कसं हा प्रत्येक आणि त्या फील्डला कसं कोणत्या? असतं, इंटरडिसिप्लिनरी थोडेफार सब्जेक्ट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरचा जरी मुलगा असेल तरी फर्स्ट इयरला त्याला बेसिक इलेक्ट्रिकल, बेसिक सिव्हिल असे असतात, किंवा इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटला सुद्धा थोडेसे प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. मग त्यामध्ये कोर प्रोग्रामिंग लँग्वेजेस जे असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅटलॅब आहे किंवा पायथॉन आहे किंवा सायलॅब आहे, ते इलेक्ट्रिकलची फॅकल्टी आहे ते शिकू शकतात. मात्र अलीकडच्या काळामध्ये कसं असतं की कंपन्या, कोणतीही कंपनीमध्ये गेला तर त्या ठिकाणी थोडंसं सॉफ्टवेअरचं नॉलेज गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल सर सध्या इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही पाहिला तर ते इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये थोडंसं ऑटोमायझेशन केलेलं असतं. तर त्या ठिकाणी जे काही सॉफ्टवेअर्स असतील, प्रत्येक कंपनीनुसार ते सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. मात्र आम्ही या ठिकाणी मुलांचं जे काही अल्गोरिदम तयार करण्याची जी काही कॅपॅबिलिटी आहे ती मुलांची इन्हान्स होण्यासाठी मग सीपीपी हे जे काही बेसिक लँग्वेजेस आहेत त्यासाठी मग आम्ही कॉम्प्युटरच्या फॅकल्टींची मदत घेतो. मात्र कोर जे काही सॉफ्टवेअर मॅटलॅब, सिम्युलिंक वगैरे जे आहे ते मात्र आम्ही स्वतः शिकवतो. बर सर. सर आम्हाला इलेक्ट्रिकल ब्रांचच्या मार्किंग स्कीम बद्दल काही माहिती देईल? आता मार्किंग स्कीम कशा असते तर युनिव्हर्सिटीनुसार वेगवेगळे असते. आता फॉर एक्झाम्पल आमचं कॉलेज किंवा इथून भरपूर कॉलेजेस, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं एक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे रायगडला आहे, आणि त्यांचे सब सेंटर्स जे आहेत ते वेगवेगळ्या भागात आहेत. जसं की आपल्या या ठिकाणी वाटारला अशोकराव माने कॉलेज जे आहे त्या ठिकाणी त्यांचं सब सेंटर आहे. तर त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर सर्व कॉलेजनी जाणे हे क्रमप्राप्त आहे. थोडेफार कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटी मधले आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी मधले, म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी मधले थोडेफार अजून राहिलेले आहेत, मात्र त्यांनाही आज किंवा उद्या त्या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटीला जॉईन करावंच लागेल. तर त्या युनिव्हर्सिटीच्या सिलेबस प्रमाणे इन सेमिस्टर इव्हॅल्युएशन, म्हणजे जे काही मुलं असाइनमेंट, ट्युटोरियल सबमिट करतात तर त्याला 20 मार्क्स आहेत. त्यानंतर मिड सेमिस्टर एक्झाम असते तर त्याला 20 मार्क्स आहेत, हे 40 मार्क झाले. आणि फायनल एक्झाम जे असते एंड सेमिस्टर एक्झाम त्याला 60 मार्क्स आहेत. अशा प्रमाणे 20-20-60 हा एक मार्किंग स्कीम पॅटर्न आहे. प्लस समजा त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला त्या ठिकाणी लॅब असेल, म्हणजे प्रॅक्टिकल्स असतील तर त्या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा त्या ठिकाणी टर्मवर्क 25 मार्क्स आणि प्रॅक्टिकल ओव्हरऑल एक्झामिनेशन 60 मार्क्सची, अशा पद्धतीचं पुन्हा त्या ठिकाणी किंवा 30 मार्क्स सुद्धा त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन आहे. मग ओव्हरऑल कोर्समध्ये आपल्याला किती प्रोजेक्ट्स करायला लागतात आणि कसे, कोणते असतात? ओके. तर आधी आमची युनिव्हर्सिटी जी होती ती म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी होती. तर त्यावेळेला जो काही एआयसीटीने दिलेला जो पॅटर्न होता त्यामध्ये फक्त फायनल इयरला एक प्रोजेक्ट असायचा. ओके. तर आता तसं नाहीये. आता सध्या जे काही एआयसीटीचे नॉर्म्स आहेत, प्लस जे काही डी बाटू लोणेरे ओके युनिव्हर्सिटीनं जो काही सिलेबस फॉर्म केलेला आहे, ऑब्व्हियसली तो सिलेबस जो आहे तो आयआयटीच्या फॅकल्टींशी कन्सल्ट करून त्यांनी तयार केलेला असतो एआयसीटीने किंवा अशा मोठ्या युनिव्हर्सिटीनी. तर त्यामध्ये त्या मुलांना प्रत्येक वर्षी इंटर्नशिप आहे, आणि त्या मुलांनी कंपल्सरी आहे की कंपनीमध्ये जाऊन, इंडस्ट्रीमध्ये जाऊन 15 दिवस किंवा 1 महिन्याचा कोर्स कम्प्लीट करणे आणि जे काही त्यांनी काम करतात त्याचा रिपोर्ट देणे. प्लस त्यांना प्रत्येक वर्षी मिनी प्रोजेक्ट आहेत. ओके. आणि फायनल इयरला त्यांना मेगा प्रोजेक्ट आहे. ओके. म्हणजे थ्रू आउट मुलांचं हार्डवेअरचं नॉलेज सुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. प्रोजेक्ट कोणत्या प्रकारचे असतात, म्हणजे त्याबद्दल काही जरा माहिती मिळेल? हा, तर प्रोजेक्ट कसं असतात, मुलं स्वतः काही थोड्याफार आयडिया घेऊन येतात, किंवा मग थोड्याफार आम्हाला त्या आयडिया मुलांच्या रिलेव्हंट वाटल्या नाहीत तर मग आम्ही त्यांना काहीतरी सजेशन देत असतो. मग त्या ठिकाणी बऱ्यापैकी अलीकडच्या काळात जर प्रोजेक्ट बघितले तर ते लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे आहे तर कोणती, तर इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड जे, किंवा ऍग्रीमध्ये ऑटोमेशन आता खूपच आलं, म्हणजे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे किंवा इलेक्ट्रिक, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कोविडचे सिच्युएशन आहे तर मुलं इलेक्ट्रिकल सॅनिटायझर
हे असे जे काही इलेक्ट्रिकल बॅटरीज आणि इलेक्ट्रिकल सप्लाय रिलेटेड इन्व्हर्टर कन्व्हर्टर असे जे काही पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत किंवा आयओटी बेस्ड आहेत तर त्या रिलेटेड मुलं प्रोजेक्ट सध्या करत आहेत. किंवा एका मुलांनी तरी इलेक्ट्रिक बायसिकली केलेली आहे आणि तो प्रोजेक्ट जो आहे तो सीओईपी एक स्पर्धा घेत असते त्या फायनल फेज मध्ये आमचा गेलेला आहे. ओके सर. सर पुढचा प्रश्न असा आहे की व्हॉट डिफरन्स टाइप्स ऑफ जॉब्स डू इलेक्ट्रिकल इंजिनियर? ओके, तर तो जर काही जॉब कॅटेगरी जर पाहिली तर ती जॉब कॅटेगरी आपल्याला तीन टाईप मध्ये डिवाइड करता येऊ शकेल. एक म्हणजे प्रायव्हेट जॉब, दुसरे म्हणजे गव्हर्नमेंट जॉब्स आणि तिसरे म्हणजे एंटरप्रिन्युअर किंवा कॉन्ट्रॅक्टर असं आपण म्हणू शकतो. सध्या मेक इन इंडिया आहे आणि ते मेक इन इंडिया थ्रू एंटरप्रिन्युअर डेव्हलपमेंट सुद्धा खूपच जास्त जोमात आहे असं म्हटलं तर चालेल. मुलं जे आहे ते जॉब करण्यापेक्षा जॉब क्रिएट करण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. ओके, त्यामुळे एंटरप्रिन्युअर होण्यासाठी प्राधान्य देत असतात. तर अशा जे मुलं आहेत प्रायव्हेट जॉब ज्यांना करायचा असेल तर त्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये एबीबी कंपनी आहे, सिमेन्स कंपनी आहे, क्रॉम्प्टन ग्रीव्ज आहे, L&T आहे किंवा ड्राईव्ह मध्ये जर पाहिलं इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये जर बघितलं जनरल इलेक्ट्रिक आहेत, मर्सिडीज बेन्झ आहेत, अशा भरपूर कंपन्या आहेत. आणि गव्हर्नमेंट मध्ये पाहिलं तर मग महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला प्रत्येक महापालिकेमध्ये एक इलेक्ट्रिकल इंजिनियर असतो, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतात किंवा पीडब्ल्यूडी मध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतात. महाराष्ट्र गव्हर्नमेंट एमपीएससी थ्रू इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची पोस्ट भरत असते. सिमिलरली एमएससीबी आहेच. ओके, एसटी मध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. ओके, प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेतच. ज्या ज्या ठिकाणी एनर्जी नीड आहे, पॉवर रिलेटेड थोडंसं काम असतं त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियर असणारच. सिमिलरली सेंट्रल गव्हर्नमेंट पीएसयू ज्याला महारत्न किंवा नवरत्न आपण म्हणतो तर भरपूर कंपन्या जवळपास 50-60 कंपन्या आहेत. तर प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत. किंवा SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी भरपूर जागा निघत असतात आणि त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियरची खूपच नीड असते. आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आपण होऊ शकतो. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर झालं तर आपल्याला एमएससीबीचे टेंडर्स वगैरे आहेत तर त्याला आपण अप्लाय करू शकतो किंवा महापालिकेचे टेंडर्स आहेत त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो किंवा स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करू शकतो. ओके, असं भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत. सर मग डिफेन्स ऑर्गनायझेशन करतात का रिक्रूट इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना? हो, डिफेन्स मध्ये सुद्धा असतं. डिफेन्स मध्ये आर्मी मध्ये असतं किंवा नेव्ही मध्ये किंवा एअरफोर्स मध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियरची असते. सिमिलरली त्यांना जे काही टेक्नॉलॉजी गरजेची असते ती प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत तर DRDO आहे, HAL आहे, HAL आहे. ओके, ह्या कंपन्यांमध्ये किंवा इस्रो सुद्धा आहे. या कंपन्यांमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियरची खूपच गरज असते. आता त्या ठिकाणी जर पाहिला तरी हाय टेक्नॉलॉजी रिलेटेड जे जॉब झाले त्यामुळे तुम्हाला खूपच जास्त इंटरेस्ट घेऊन त्या ठिकाणी आपल्याला स्टडी केला पाहिजे. आणि प्लस त्यांचा जो काही कट ऑफ असतो म्हणजे सिलेक्शनचा कट ऑफ असतो तर तो 65% प्रत्येक वर्षी प्रत्येक सेमला तुम्हाला 65% मार्क कमीत कमी पाहिजे किंवा CGPA पद्धत असेल तर 7.5% तुम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी हवा. सर मग तुम्ही सांगितलं की डिफेन्स ऑर्गनायझेशन मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर घेतात, मग त्यांचं तिथे काम काय असतं? ऑब्व्हियसली इलेक्ट्रिकल इंजिनियर कशासाठी लागणार तर ज्या ज्या ठिकाणी एनर्जी नीड आहे, पॉवर नीड आहे त्या प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियर असणारच. मग त्या ठिकाणी मे बी मेंटेनन्स रिलेटेड जॉब असू शकतो किंवा कम्युनिकेशन रिलेटेड जॉब असू शकतं किंवा एखादी त्या ठिकाणी पॉवर ऍक्च्युली स्वतः त्यांचे स्वतःचे सबस्टेशन असू शकतात ज्या ठिकाणी बाहेरच्या माणसांना अजिबात एंट्री नसते तर त्या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियर असू शकतात किंवा ते थोडेफार डिव्हायसेस असतात. फॉर एक्झाम्पल क्वाड कॉप्टर तुम्ही बघितला असेल किंवा ड्रोन असेल तर त्या रिलेटेड रिसर्च मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जॉब असू शकतील. कोणत्या कंपन्या आहेत ज्या इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना रिक्रूट करतात टॉप मधल्या म्हणजे खूप चांगल्या अशा? टॉप म्हणजे प्रायव्हेट मधल्या
प्रायव्हेटमध्ये जर पाहिला तर L&T म्हणजे लार्सन अँड टुब्रो आहे, किंवा सिमेन्स आहे, एबीबी आहे, क्रॉम्प्टन अँड ग्रूज आहे, जनरल इलेक्ट्रिक आहे, किंवा मर्सिडीज बेन्झ आहे. असं प्रत्येक कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरची रिक्रुटमेंट असते. मात्र आता फक्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे असं प्लेन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पॉवर सिस्टमचं नॉलेज झालं किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज आलं म्हणजे झालं असं काही नाहीये. तर तुम्हाला दुसऱ्या ब्रांचेसची थोडंफार नॉलेज असलंच पाहिजे. तर कुठल्याही ब्रांचला गेलं तर दुसरं इंटरडिसिप्लिनरी नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे. म्हणजे सध्या तुम्हाला 3 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे तुम्हाला कोअर नॉलेज असलं पाहिजे, दुसरं म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंगचं नॉलेज असलं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे तुम्हाला स्किल काहीतरी असली पाहिजे. म्हणजे त्या काहीतरी तुम्ही प्रोजेक्ट जो काही डेव्हलप करताय बीईला लास्ट इयरला, तो इनोव्हेटिव्ह असला पाहिजे. सर सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन असा की सगळ्यांच्या मनात असलेला क्वेश्चन असा की ऍव्हरेज सॅलरी काय असते इलेक्ट्रिकल इंजिनिअरची? आता ते सुद्धा कसं असतं, जसा स्टुडंट तशी सॅलरी, अशा पद्धतीने पाहिला तर बरं पडेल. कारण काय असं दिसतं तुम्हाला की काही ठिकाणी मुलांना सॅलरी कमी असते, तर त्या ठिकाणी त्या पोरांचं स्किल सुद्धा कशा आहेत, त्या मुलांना कॉलेज कशा पद्धतीने अटेंड केला असतं किंवा नाही, किंवा त्याला नॉलेज त्यांना किती गेन केलं यावर डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल जर प्रायव्हेट कॉलेजेस जर कन्सिडर केली तर मिनिमम 2 लाख असतं, आणि मॅक्झिमम 5 लाखच्या आसपास त्या ठिकाणी म्हणजे आपल्या एरियातल्या प्रायव्हेट कॉलेजला त्या ठिकाणी सॅलरी मिळते. मात्र काही कंपन्या येतात म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी काही ब्रांचेसची काही घेणं घेणं नसतं. फॉर एक्झाम्पल बैजूज आहे, किंवा एज्युकॉम्प आहे, किंवा वेदांत आहे, अशा त्या कंपन्या असतात. म्हणजे याच वर्षी आमच्या ठिकाणी बैजूस या कंपनीला 2 स्टुडंट जॉईन झाले, तर 10 लाखचं पॅकेज घेतलं त्यांनी. तर ते मेकॅनिकलचे स्टुडंट होते, आणि अजून 2 स्टुडंट आहेत, एक एएनटीसीचा, एक कॉम्प्युटरचा, असे 2 स्टुडंट सिलेक्ट झाले. तर ते जे दुसऱ्या कंपनीला त्यांना 12 लाखाचं पॅकेज मिळालं. म्हणजे ते काही कोर तर कोर असे कंपन्या नाही आहेत, मात्र ते कोर ब्रांचेस म्हणजे स्टुडंट सुद्धा घेऊ शकतात. हे तुम्हाला टॅलेंट आहे, तुम्हाला ते कसं असतं, तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता, मात्र नंतर तुम्हाला इंटरेस्ट काहीतरी वेगळाच डेव्हलप होतो. काही जणांना मॅनेजमेंट रिलेटेड करायचं असतं, काही जणांना एकदम कोर मधलं काहीतरी करायचं असतं. ते जसं मुलाचा इंटरेस्ट तशा त्या कंपन्या असतात. सर मग हायर स्टडी ऑपॉर्च्युनिटी काय काय आहेत इलेक्ट्रिकल इंजिनियर एकच झाल्यानंतर? मिनिट. हा काय म्हटलं, हायर स्टडीज ऑपॉर्च्युनिटी. ओके. तर यामध्ये जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मे बी काही मुलं IITs मध्ये एमपी करण्यासाठी जातात, काही मुलं फॉरेनला जातात MS करण्यासाठी, किंवा काही जण इथेच गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये सुद्धा एमटेक वगैरे करत असतात. तर त्यासाठी तर गेट एक्झाम असते. ओके. गेट एक्झाम जी असते, जी सेंट्रल गव्हर्नमेंट IITs मिळून घेत असतात, तर त्या एक्झाम मध्ये तर तुम्ही ती क्रॅक केली. क्रॅक म्हणजे त्या व्हॅलिड गेट स्कोर पाहिजे. नुसतंच एक्झामला बसला, फॉर एक्झाम्पल एक्झामला बसला असेल तर ओपन साठी या वर्षीचा कट ऑफ होता 32. तर 32 पेक्षा जास्त मार्क्स ज्या मुलांना असतील तर त्याला गेट क्वालिफाईड म्हणतात, आणि 32 पेक्षा कमी असतील तर ते नॉट क्वालिफाईड असे स्टुडंट्स असतात. नॉट क्वालिफाईड स्टुडंटला ऍडमिशन मिळत नाही वगैरे असं काही नाहीये. मात्र काय फायदा या ठिकाणी, क्वालिफाईड जर तुम्ही असेल, गेट क्वालिफाईड, तर तुम्हाला हायर स्टडीज साठी सेंट्रल गव्हर्नमेंट स्टायपेंड देते. म्हणजे आता सध्या जर तुम्ही कोणत्याही कॉलेजला गेला, प्रायव्हेट असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे किंवा IITs मध्ये गेला, तर तुम्हाला पर मंथ 12,000 स्टायपेंड त्या ठिकाणी मिळतो. आणि जर तुम्हाला MS ला जर जायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला टॉफेल वगैरे वेगवेगळे GRE असे वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत, त्यांचा तुम्हाला स्टडी करावा लागेल, आणि त्यामध्ये त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीचा जर कट ऑफ असेल त्याच्यापेक्षा जर जास्त मार्क असतील तर तुझं एज्युकेशन सगळं फ्रीमध्ये होऊन जातं. कारण स्कॉलरशिप भरपूर अवेलेबल आहे. ते स्वतः त्या कॉलेजेस जे आहेत तर स्कॉलरशिप अवेलेबल करून देतात. त्या ठिकाणी कॅटेगरी ओपन असं काहीही नसतं. सर्वांना स्कॉलरशिप, तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा जो क्रायटेरिया असतो तो सॅटिस्फाय केला तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाते. किंवा काही मुलं ना MBA करत असतं, मग MBA मध्ये IIM सारख्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्स आहेत, किंवा फॉरेन मध्ये हार्वर्ड, ऑक्सफर्ड अशा युनिव्हर्सिटीज आहेत, किंवा महाराष्ट्रात वेलिंगकर आहे, ओके, सिम्बॉयसिस आहे. तर त्यासाठी तुम्हाला कॅट एक्झाम द्यावी लागते, आणि त्या कॅट एक्झाम जर तुम्हाला IIM ला ऍडमिशन हवा असेल तर तुम्हाला 98% पेक्षा जास्त मार्क हवे असतात.
तरच तुम्हाला IIM मध्ये ऍडमिशन मिळतात. ओके, एक वेळेला ऑक्सफर्डला आणि हार्वर्डला ऍडमिशन मिळेल का IIM ला ऍडमिशन मिळणं थोडंसं कठीण असतं. अशी सध्या कंडिशन आहे. ओके. बरं सर, एखादा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्याला एंटरप्रेन्योर व्हायचं असेल तर मग कोणता कोणता प्रकार आहे, कोणत्या कोणत्या साइड मध्ये तो बिझनेसचा विचार करू शकतो? ओके, तर हे एंटरप्रेन्योर होणं न होणं हे त्याचं 4 वर्षातलं जे काही त्याचा तो वेगळा काही इंटरेस्ट डेव्हलप झाला असेल तर त्या केसमध्ये होतं, किंवा त्याचा घरगुतीच काहीतरी बिझनेस असेल तर त्याही केसमध्ये होऊ शकतं. तर त्यामध्ये सध्या जर जर पाहिलं तर इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत तर त्यामध्ये जास्त मुलं एंटरप्रेन्योर होण्यासाठी पाहत असतात, कारण 4 वर्षात काहीतरी त्यांना वेगळी काहीतरी आयडिया आलेली असते आणि ती आयडिया त्याला इम्प्लिमेंट करून स्वतःचा बिझनेस काहीतरी स्टार्ट करता येईल असं असतं. किंवा आयओटी रिलेटेड म्हणजे त्या ठिकाणी थोडासा इलेक्ट्रिकल पार्ट आहे, थोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, थोडासा कॉम्प्युटरचा पार्ट आहे आणि क्लाउड बेस्ड काय थोडासा पार्ट आहे. तर ते IoT बेस्ड ऍप्लिकेशन होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल घरात बसून शेतावरची मोटर जी आहे ती ऑन ऑफ करणे हे IoTचा पार्ट झाला. तर अशा पद्धतीचे सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात. किंवा क्वाडकॉप्टर, ड्रोन हे जे काय आहे ते ह्या रिलेटेड सुद्धा वेगळ्या पद्धतीचं काय डिझाईन असेल आणि ते जर तुम्ही पेटंट वगैरे घेतला असेल तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्ही स्वतःची कंपनी वगैरे स्टार्ट करू शकता. आणि त्यासाठी भरपूर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून प्रोत्साहन भेटतं, मेक इन इंडिया मधून किंवा मुद्रा लोन वगैरे अशा भरपूर स्कीम आहेत त्यातून मिळत असतात. सर, आता निर्माण झालेल्या COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा रोल काय असेल? आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा यात रोल असेल ऑटोमेशन रिलेटेड जे काय असेल ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑटोमॅटिक सॅनिटायझर स्प्रेइंग मशीन. ओके, हे जे काय आहे ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर रिलेटेड येतं, कारण शेवटी कुठलंही इन्स्ट्रुमेंट आपल्याला वापरायचं झालं तर त्याला पॉवर एनर्जीची गरज असते. त्यामुळे तो जो काही पार्ट आहे तो इलेक्ट्रिकल इंजिनिअर करतो. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे DX इन्फो नावाची कंपनी आहे आणि तिथून धूत म्हणून त्यांनी एक रोबोट तयार केला होता, म्हणजे तुम्ही पेपरला वाचला असेल. तो धूत रोबोट जो आहे तो ते ला त्यांनी वापरत आहेत. तर तो रोबोट जो आहे तो डॉक्टर त्या केबिन मधून त्या पर्टिक्युलर कोरोना पेशंटला तो धूत रोबोट थ्रू ते जे काही औषधं असतात तर ते देत असतात. ओके, किंवा काही खाणं वगैरे असेल तर त्या थ्रू त्यांनी देत असतात. ओके, किंवा त्याच्यावर त्यांनी एक स्क्रीन बसवली आहे, त्या स्क्रीन थ्रू त्याच्याशी पेशंटची इंटरॅक्शन हे ते करतात. ओके सर, क्वेश्चन झालेले आहेत. आपण चॅट सेक्शन मध्ये जे जे क्वेश्चन पडलेत त्यावर बोलू. पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक पार्ट इन इलेक्ट्रिकल इंजिनियर? आता तेच मला सांगितल्याप्रमाणे प्युअर इलेक्ट्रिकल म्हणजे कोणतं कोर जे काय आहे, फॉर एक्झाम्पल MSCB तुम्हाला जॉब करायचा असेल किंवा PSU मध्ये जॉब करायचा असेल तर ते कोर इलेक्ट्रिकल जॉब झाले. मात्र जे काही प्रायव्हेट कंपनी मधले जॉब आहे ते बऱ्यापैकी जे पॉवर रिलेटेड कंपनीज आहेत, फॉर एक्झाम्पल रिलायन्स पॉवर आहे, ओके, किंवा इंडिया बुल्स आहे, रत्न इंडिया म्हणून कंपनी आहे. ओके, ते जे काय आहे तर ते इलेक्ट्रिकल आहे, किंवा सोलार एनर्जी सध्या बूम मध्ये आहे, किंवा विंड एनर्जी बूम मध्ये आहे. तर ते सगळं कोर झालं. मात्र ज्यांना रोबोट रिलेटेड काय तर करायचं, ऑटोमायझेशन रिलेटेड काय करायचं असेल तर त्यामध्ये थोडासा इलेक्ट्रॉनिकचा पार्ट येतो, म्हणजे कंट्रोल युनिट जे काय असतं ते सर्व इलेक्ट्रॉनिकचा पार्ट झाला. मात्र इलेक्ट्रिकलला ते सब्जेक्ट थोडेफार त्यातले असल्यामुळे थोडासा इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटलाही असं काही इतकं प्रॉब्लेम येत नाही. ओके सर, पुढचा क्वेश्चन असा आहे की एनर्जी जनरेशनच्या रिलेटेड कोणता सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये? ओके, पॉवर सिस्टीम आहे, जे ट्रॅडिशनल वेनं कन्व्हेन्शनल वेनं जे पॉवर जनरेशन होते, ओके, फॉर एक्झाम्पल कोयना डॅमला होते किंवा चंद्रपूरला कोल बेस्ड पॉवर प्लांट्स आहेत त्यांचा स्टडी सुद्धा असतो, किंवा अलीकडच्या काळात सोलार एनर्जी, विंड एनर्जी, जिओ थर्मल एनर्जी, नॉन कन्व्हेन्शनल जे काही एनर्जी सोर्सेस आहेत किंवा फ्युएल सेल, ओके, त्यांचा स्टडी आहे. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणून एक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये होतो. किंवा इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये जे काही लिथियम आयन बॅटरीचं
यूज केला जातो आणि त्याचं जे काही इंटिग्रेशन इलेक्ट्रिक मोटरमध्ये बरोबर केलेलं जातं, इन्व्हर्टर वगैरे जे असतं, त्यांचा जो काही स्टडी आहे तो इलेक्ट्रिक मोबिलिटी म्हणून एक सब्जेक्ट आहे, त्यामध्ये केला जातो. मात्र हे बऱ्यापैकी युनिव्हर्सिटीला हे सब्जेक्ट जे आहे ते इलेक्टिव्ह ठेवलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी पॉवर प्लांट इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे, जो कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसचं इन्फॉर्मेशन देतो, आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी जो सब्जेक्ट आहे, जो इलेक्ट्रिक व्हेकल जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यांची इन्फॉर्मेशन देतो. मग हे दोन्ही इलेक्टिव्ह आहेत. मग ती मुलांनी ठरवायचं आहे की आपल्याला पॉवर प्लांट इंजिनिअरिंग हवा आहे का इलेक्ट्रिक मोबिलिटी हवा आहे. काही मुलांना कोर जास्त हवा असतं तर ते पॉवर प्लांट इंजिनिअरिंग घेतात, किंवा काही मुलांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी थोडीशी इन्फॉर्मेशन हवी असतात ते इलेक्ट्रिक मोबिलिटी घेतात. त्यामुळे एआयसीटीला तो सिलेबस फ्लेक्झिबल केलेला आहे, मुलांच्या आवडीनुसार त्यांचं सिलेक्शन करू शकतात ते. ओके सर. पुढचा क्वेश्चन असा आहे की व्हॉट आर जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन रेल्वे फॉर इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड व्हेरियस Okay. एक्झाम रिलेटेड टू इट. व्हेरियस एक्झाम्स. ओके. हा. तर रेल्वे सुद्धा दरवर्षी खूप मोठी रिक्रुटमेंट करत असते. तर त्यामध्ये जॉब जे असतात ते म्हणजे ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉब असतात, किंवा असिस्टंट इंजिनियर म्हणून जॉब असतात, किंवा एक सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू त्या ठिकाणी IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून एक पोस्ट असते, त्याच्या जे भरपूर दरवर्षी 500-600 जागा निघत असतात. ते क्लास 1 पोस्ट झाल्या. मग त्याच्यातून जर सिलेक्शन झालं तर डायरेक्ट रेल्वे मधला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होऊन जातात. मग रेल्वेमध्ये सुद्धा अशा पद्धतीत की खूप त्याला काय म्हणतात, त्याला असिस्टंट इंजिनियर जो आहे तो एक्झाम तुम्ही देतो, तर IES तो येतो, तो असिस्टंट इंजिनियरच्या डायरेक्ट वरची पोस्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. आणि अलीकडच्या काळात जर पाहिलं तर म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा UPSC, MPSC, UPSC किंवा IES चे खूपच जास्त मुलांमध्ये जागृती झालेली आहे. तर अलीकडचं उदाहरण पाहिलं तर सध्या जो UPSC रिझल्ट लागलेला आहे, तर सोलापूर सारख्या ठिकाणी 10 मुलं सिलेक्ट झालेत, किंवा सांगलीतून 3 मुलं सिलेक्ट झालेत. त्यामुळे मुलांना जागृती आहे, त्यांनी इंटरेस्ट घ्यावा, त्यांना त्यांच्या मना पद्धतीनं जॉब मिळू शकतील. पुढचा क्वेश्चन असा आहे की हाऊ टू प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू. ओके. तर यामध्ये कसं म्हणजे थोडंसं फिलॉसॉफिकल टच मुलांना असला पाहिजे. म्हणजे फक्त टेक्निकल नॉलेज घेतलं तर ते चालणार नाही. तर तुम्हाला बाकीचं जे काही वाचन आहे ते सुद्धा तुमचं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांचं जे काही पुस्तक रिलेटेड पुस्तकं असतील, छावा वगैरे आहे, तर तेही वाचलं पाहिजे. किंवा फॉरेन ऑथरची पुस्तकं आहेत, अल्केमिस्ट वगैरे, जे म्हणजे फिलॉसॉफिकल माइंड सुद्धा आपलं इन्हान्स झालं पाहिजे, ओके, डेव्हलप झालं पाहिजे. कारण इंटरव्ह्यू घेणारा जो काही प्रश्न असतो तर त्या ठिकाणी कॉन्फिडन्स सुद्धा असणं महत्वाचं असतं. टेक्निकल नॉलेज सुद्धा माहित असलं पाहिजे. मग तो तर डे टू डे लाईफ मध्ये एखादा प्रॉब्लेम देतो आणि त्याचं सोल्युशन तुमचं काय, तुमचं मत काय आहे, असं सुद्धा विचारू शकतात. त्यामुळे असे जे काही नॉन टेक्निकल बुक्स असतात तर ते बुक सुद्धा मुलांनी नक्कीच वाचले पाहिजेत. आणि माझं मत आहे प्रत्येक महिन्याला एक तरी पुस्तक, ते मराठी असून दे, मराठी वाचा, मात्र तुमचं स्वतःचं ब्रेन आहे ते डेव्हलप झालंच पाहिजे. मग काही केसमध्ये ते पुस्तक घेणं जर तुम्हाला जमत नसेल, म्हणजे काही जणांचं आर्थिक परिस्थिती नसते, तर कमीत कमी रोजच्या रोज पेपर तर, म्हणजे मराठी पेपर असू दे, इंग्लिश असू दे, पेपर तरी वाचा. सर रोजच्या रोज काहीतरी आपले डेव्हलप झाले पाहिजे. ओके. सर मगाशी तुम्ही म्हटला की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग उपयोगाचं असते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. मग प्रश्न असा आहे की तुम्ही म्हटला की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, हा, हा. इलेक्ट्रॉनिक्स हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर मध्ये पण असतं, मग त्यातला हा, फरक हा. काय दोन्ही मधला? फरक दोघांमधला आता जसं ठीक आहे, आधी इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रिकलची ब्रांच होती असं आपण म्हणत असलो तरी सुद्धा आता इलेक्ट्रिकलची स्वतःच सुद्धा वेगळा एक पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल एअरटेल किंवा व्होडाफोन किंवा जिओ ह्या ज्या कंपन्या, ते कम्युनिकेशन रिलेटेड जे कंपन्या झाल्या, किंवा BSNL जे काय आहे, किंवा MTNL, VSNL ह्या ज्या कंपन्या आहेत त्या कोअर इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या आहेत. त्यामधलं थोडासा एक सब्जेक्ट असतो आपल्याला कम्युनिकेशन रिलेटेड, मात्र आपण ते कोअर इलेक्ट्रॉनिकच्या सब्जेक्टचा असं म्हणू शकतो. किंवा त्या ठिकाणी प्रोसेसर्स आहेत वेगवेगळे, FPGA प्रोसेसर आहे किंवा DSP प्रोसेसर आहे, तर त्यातलं बऱ्याच जास्त नॉलेज आहे ते इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टुडंटला असतं. मग त्यातलं थोडंफार नॉलेज घेऊन सुद्धा जे इलेक्ट्रिकल रिलेटेड जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण डेव्हलप करू शकतो. फॉर एक्झाम्पल आर्डिनो आहे, जे इलेक्ट्रिकल
स्टुडंट्स आहेत सहज वापरू शकतात. किंवा पायथॉन जी लँग्वेज आहे तर ते आपण जावा लँग्वेज ठीक आहे इलेक्ट्रिकल इंजिनियरला अवघड जाईल, पायथॉन सोपी जाते. अशा पद्धतीनं थोडंसं कोअर त्यांचा इलेक्ट्रॉनिकचा अवघड जाईल, मात्र जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहेत त्यामुळे थोडंसं सोपं झालंय ते. ओके सर, पुढचा प्रश्न असा आहे की विच सब्जेक्ट नीड टू बी प्रिपेअर फॉर गेट थ्रू आउट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग? ओके, जर गेट एक्झाम्स बघितलं असेल तर त्यामध्ये तर पहिला तर फक्त इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन असतात असं नाही, तर त्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या पेपरमध्ये इलेक्ट्रॉनिकचे सुद्धा क्वेश्चन त्या ठिकाणी असू शकतात. ओके, तर ठीक आहे, ऑब्व्हियसली 70 to 80% म्हणलं तर चालेल, 80% जे काही क्वेश्चन्स असतात तर ते कोर्स असतात आणि 20% क्वेश्चन्स असतात ते थोडेसे आपल्या मेंदूला थोडंसं जे इंटरडिसिप्लिनरी नॉलेज जर असेल तर ते सुटतात, अशा पद्धतीचे असतात. प्लस त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी असतात, ऍप्टिट्यूड टेस्ट ज्याला म्हणतो, त्या रिलेटेड सुद्धा 15 मार्काचे क्वेश्चन्स असतात. 15 मार्क 15 पैकी 15च पडले पाहिजेत, अशा पद्धतीची आपल्या ऍप्टिट्यूड टेस्टची तयारी केलीच पाहिजे. ओके सर, पुढचा क्वेश्चन असा आहे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स यामध्ये कॉमन काय आहे? कॉमन म्हटल्यानंतर आता कसं असतं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला मुलगाला ऍडमिशन घेतलेलं असतं, मात्र BE ला जाऊपर्यंत त्याचं थोडंसं इंटरेस्ट आहे ते कॉम्प्युटरमध्ये सुद्धा थोडासा डेव्हलप झालेला असेल तर तो कॉम्प्युटरला ऍडमिशन घेतो. एक मिनिट, मोबाईल जरा वाजतोय. सॉरी. तर इलेक्ट्रिकल जरी कोअर ज्याला जॉब करायचं कोअर करतील, मात्र त्यांना इंटरडिसिप्लिनरी कंपन्यांमध्ये काम करायचं असेल तर त्यांनी ऑब्व्हियसली थोडंसं प्रोग्रामिंगचं नॉलेज घेतलं पाहिजे, CCPP, आणि ते 4 वर्षात होऊन जातं. फॉर एक्झाम्पल आमच्याच ब्रांचचे इलेक्ट्रिकलचे यावर्षी TCS, इन्फोसिस या कंपनीवर सुद्धा मुलं सिलेक्ट झालेली आहेत. त्यामुळे थोडंसं प्रोग्रामिंगचं नॉलेज थ्रूआउट होऊन जातं. CCPP तर होतं आणि त्या कंपन्याला तेवढंच हवं असतं, कारण ते काय आपण CCPP जावा इथपर्यंत शिकलेलं असतं, मात्र त्या कंपन्यांमध्ये गेल्यानंतर त्याचा स्वतःचा टूल बॉक्स असतो, ते तुम्हाला एक्स्ट्रा तिथं ट्रेनिंग घेऊन शिकावंच लागतं. ओके, आता ते बेसिक नॉलेज त्या मुलाला त्या रिलेटेड आहे का हे जज करत असतात. मग आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर असू आणि जर कोडिंग कोर्स केला तर आपल्याला आयटी सेक्टरमध्ये आपल्याला जॉब मिळू शकतो का? हो, नक्की 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 मिळतो, काही प्रॉब्लेम नाही. मात्र तुम्हाला मला खूपच चांगल्या पद्धतीनं कोडिंग त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि इंटरव्ह्यू त्या मुलाला चांगला जातो आणि त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. ओके सर, जर कुणाला क्वेश्चन विचारायचे असेल तर माईक चालू करून त्यांनी क्वेश्चन विचारू शकता. सर, अजून एक क्वेश्चन आलाय की बोला. हॅलो सर, बोला की. अजून एक, जर आयटी सेक्टर मध्ये गेला आणि जर मग प्रेफरन्स कोणाला असणार पहिला, सीएससी स्टुडंटला असणार का इलेक्ट्रिकल स्टुडंटला असणार? कशासाठी IT सेक्टर मध्ये गेल्यानंतर, कंपनीमध्ये गेल्यानंतर पुढच्या प्रोग्रेशनसाठी. हा, तर त्यामध्ये कसं असतं, कंपनीला काही देणं घेणं नसतं, तुम्ही कुठल्याही ब्रांचचा आहे काय आहे, तुमच्यामध्ये टॅलेंट किती आहे, तुमचे स्किल्स किती आहेत त्याच्याशी देणं घेणं. तुम्ही जर चांगला परफॉर्म करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला देणार. तिथे काय असं गव्हर्नमेंट सारखं नसतं 10 वर्ष झालं तर पुढची पोस्ट मिळणार असं नसतं. त्या ठिकाणी जर परफॉर्मन्स चांगला असतो तर वर्षातच तुमचं इन्क्रीमेंट खूपच होते. ओके, ऋतिक मोरे बोल. माझा क्वेश्चन असा होता की आपण जर आता इलेक्ट्रिकलचा स्टुडंट आहे आणि आपल्याला कोडिंगचं पण नॉलेज आहे आणि आपण इंटरव्ह्यूला गेलोय तिथं आणि तिथं CSE चे स्टुडंट पण आलेले आहेत आणि इलेक्ट्रिकलचे पण आले आहेत, तुझं प्रेफरन्स CSE वाल्यांना अगोदर देणार का इलेक्ट्रिकल वाल्यांना? नाही, कसं केलं होतं त्यांनी, TCS, इन्फोसिस या ज्या कंपन्या आहेत तर त्यांनी
मुलं सेकंड इयरला असल्यापासून त्यांनी स्वतःचा एक प्लॅटफॉर्म तयार केला. फॉर एक्झाम्पल TCS कोड मेटा म्हणून प्लॅटफॉर्म आहे. तर त्या ठिकाणी त्या मुलांनी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असतं. म्हणजे कॉम्प्युटरचं असून दे, इलेक्ट्रिकलचं असून दे किंवा ITचं असून दे, तर तिथे रजिस्ट्रेशन करणं त्यांनी कंपल्सरी आहे. आणि थ्रू आउट 3 वर्ष त्याचं म्हणजे इंटरव्ह्यूला बीला गेल्यानंतर इंटरव्ह्यू असतो, बीटी लास्ट इयरला इंटरव्ह्यू असतो तोपर्यंत. तर त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे टास्क दिलेले असतात. ओके, आणि ते टास्क मुलं किती कम्प्लीट करतात, त्या ठिकाणी ते किती इंटरेस्ट दाखवतात, त्याच्यावरून त्या मुलांचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजेच जे काही आधी कसं असायचं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी 1-2 वर्ष त्या कंपनीला द्यावं लागायचे. आता ते त्यांनी कमी केले. त्यांनी असा प्लॅटफॉर्मच दिला आहे की मुलांचं ग्रॅज्युएशन होत असतानाच ट्रेनिंग होतं, जेणेकरून नंतर जातो का त्यांच्या ट्रेनिंगवरचा खर्च आहे तो कमी होतो. त्यामुळे मुलांनी फॅकल्टी अशी इन्फॉर्मेशन देत असतात दरवेळेला. तर मुलं काय करतात, तिकडे दुर्लक्ष करतात. फॅकल्टी उगाचच आम्हाला त्रास देते वगैरे. मात्र हे मुलांच्याच भल्यासाठी आहे, कारण त्या नाही कंपनीने सर, तसं नाही. हे केलेलं आहे. माझा क्वेश्चन असा आहे की हा. दोन्ही स्टुडंट तिथे गेले इंटरव्ह्यूला, प्रेफरन्स हं. जर दोघं पण सिलेक्ट झाले तर प्रेफरन्स CSEच्या स्टुडंटला जाणार का इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटला जाणार अगोदर? तर आता इंटरव्ह्यू घेणार काय करणार बाबा, त्याला प्रोग्रामिंगचं स्किल कुणाचं चांगलं आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ते प्रोग्रामिंगचं स्किल चांगलं असेल तर ऑब्व्हियसली त्याला प्रेफरन्स देणार तो. हम्म. तर डिग्रीवर काय नाहीये, प्रायव्हेटला डिग्री नुसता असणे म्हणून जॉब मिळणे याचा काही संबंध नाहीये. ठीक आहे सर. ओके. अजून कोणाला क्वेश्चन असतील तर विचारू शकता. हॅलो सर. हा बोला. हा सर, एमटेक नंतर कोणकोणत्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज ऍड होतात इलेक्ट्रिकल मध्ये एमटेक केल्यानंतर? एमटेक तुम्ही केल्यानंतर एक म्हणजे मी जसा प्रोफेसर आहे तसा प्रोफेसर होऊ शकता. काही जणांना पुढे PhD करायची असते ते PhD करतात. ग्रॅज्युएशन नंतर जे जे काही सगळे ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या सर्व ऑपॉर्च्युनिटी एमटेक नंतरही असतात. काही प्रॉब्लेम नाही. ओके. सर, असा क्वेश्चन आलाय की हाऊ टू सिलेक्ट फायनल इयर प्रोजेक्ट इन इलेक्ट्रिकल. हा, आता त्यामध्ये काय सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल KPIT कंपनी आहे, तर KPIT कंपनीनं स्वतः काय केलेलं असतं की ते स्वतः एक कॉम्पिटिशन घेतात. किंवा COT कॉलेज आहे, ते ITI म्हणून इग्नायटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडिया म्हणून एक असं कॉम्पिटिशन घेते. मग त्यामध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्मार्ट हॅकॅथॉन म्हणून एक त्यांचं कॉम्पिटिशन असतं. त्यामुळे मग आता सध्या आम्ही मुलांना जे काही प्रोजेक्ट देतो ते सध्या जे काही टेक्नॉलॉजी आहे आणि त्या अशा कॉम्पिटिशन मध्ये मुलं स्वतःला रिप्रेझेंट करू शकतील अशा पद्धतीचे प्रोजेक्ट त्यांनी घ्यावेत आणि आम्ही त्यांना तसंच प्रोजेक्ट घेण्यासाठी प्रवृत्त करत असतो, जेणेकरून त्यांना मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. कारण तुम्ही जे प्रोजेक्ट करताय ते कुठेतरी रिप्रेझेंट झालेच पाहिजेत ना. हो, बरोबर आहे सर. किंवा ABB आय थिंक डिटेक्स सुद्धा घेते ना. हो, घेता सर. त्यामध्ये सुद्धा माझा एक प्रोजेक्ट तसा डिपेक्सला सिलेक्ट झाला होता. दरवर्षी असतं डिफेक्स. हो हो हो. जर कुणाला क्वेश्चन असतील तर विचारू शकता माईक ऑन करून. हा सर, तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वगैरे यामध्ये पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरांना म्हणजे जाता येतं. पण इथून पुढे त्यांच्यासाठी आव्हानं काय असणार आहेत इथून पुढं? म्हणजे आता बऱ्याच वेळा आपण बघतो की MSCB मध्ये वगैरे प्रायव्हेटायझेशन करायचं चाललंय ना, मग कोणती आव्हानं येणार आहेत त्यांना? आता कॉन्ट्रॅक्टर व्हायचं म्हणलं तर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा एक प्रायव्हेट झाला तो. मग त्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की जे नवीन पासआउट झालेले आहेत, नवोदित जे आहेत, त्यांनी त्यांना 20% जे काही टेंडर निघतात ते 20% टेंडर्स त्यांनाच दिले पाहिजे, असं गव्हर्नमेंटनेच एक रूल केलेला आहे. ओके, त्यामुळे असं होणार नाही की जे काही एस्टॅब्लिश्ड कंपन्या आहेत तर त्यांनाच प्रोजेक्ट जातील असं होणार नाहीये. ओके, आणि प्रायव्हेटायझेशन जे आहे, जसं आपण जागतिकीकरणाकडे वळलोय तसं आपण प्रायव्हेटायझेशन रोखू शकत नाही. सध्या हळूहळू MSCB प्रायव्हेटाईज होऊन जाईल आणि नंतर PSU ही प्रायव्हेटाईज होत होतील, किंवा जे काही गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, अगदी IAS IPS पोस्ट जे आहेत, मागच्या वर्षी गव्हर्नमेंटने जवळपास 6-7 पोस्ट ज्या आहेत ते प्रायव्हेट सेक्टर मधून माणसं घेतलेली आहेत. कारण सगळे इथून पुढे परफॉर्मन्स बेस्ड होणार. तो चांगला परफॉर्मन्स देईल तोच पुढे टिकेल. हा, ओके. थँक्यू सर. ओके.
ओके सर. हॅलो सर. हा बोला आदित्य पाटील. हा हॅलो सर, मला एक क्वेश्चन विचारायचा होता. आपण 11वी-12वी इलेक्ट्रॉनिक्स मधून केली आणि इलेक्ट्रिकलला इंजिनिअरला ऍडमिशन पाहायला आहे, तर मिळेल का? हा मिळेल की. तू इथं काय आहे, PCM ह्या सब्जेक्टला तुझे 150 ओपन असतील तर 150, 149 आणि कॅटेगरी असेल तर 134 मार्क. किंवा त्या ठिकाणी फिजिक्स आणि मॅथ्स हे सब्जेक्ट ते कंपल्सरी आहेत. आणि केमिस्ट्रीच्या ठिकाणी तू इलेक्ट्रॉनिक्सचे मार्क कन्सिडर करतोच. इलेक्ट्रॉनिक्स 200 मार्काचा असेल तर 200 तुम्हाला 100 मध्ये कन्वर्ट करायला लागेल. आणि मग फिजिक्स, मॅथ्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचे ऍडिशन जे आहे ते 149 ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी 134 अशी झाली पाहिजे. बरोबर, ओके सर. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर माझा नंबर सराव यांच्याकडून घ्या, त्या कधीही कॉन्टॅक्ट करा. किंवा मी आता नंबर सांगू का? नको सर, आम्ही देतो त्यांना मग. ओके ओके, द्या तुम्ही. ठीक आहे. ओके सर. हा झाले सर, क्वेश्चन झालेले आहेत. क्वेश्चन येतोय त्याच्यामध्ये विचारले पाहिजे चॅट बॉक्स सेक्शन मध्ये. हा, ओंकार, पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग केले की चांगले 12 नंतर, म्हणजे इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक करून केलेलं चांगलं की 12वी नंतर केलेलं चांगलं? नाही, असं काही नाही. 12वी नंतरही करू शकता आणि पॉलिटेक्निक. फक्त 12वी नंतर केलं तर 4 वर्ष होतं आणि पॉलिटेक्निक करून केलं तर 6 वर्ष. म्हणजे दोन्हीकडे 6 वर्ष. म्हणजे 11-12वीची 2 वर्ष आणि इंजिनिअरिंगची 4 वर्ष, 6 वर्ष आणि इथून सुद्धा 6 वर्ष असं. काही जणांना कसं होतं, 12वीला मार्क कमी पडलेले असतात, म्हणजे पुन्हा पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात आणि ते कम्प्लीट करून पुन्हा डिग्रीला येतात. असं काही नाही, फक्त एक्सपर्टाईज वाढत होतं. पॉलिटेक्निकला थोडंसं वर शिक्षण असतं, डिग्रीला थोडंसं अजून डीप मध्ये असतं. पुढे एमटेकला गेला तर अजून डीप मध्ये, PhD करायची झाली तर अजून जास्त खोलात त्या ठिकाणी स्टडी असतो. सर मग पॉलिटेक्निक मध्ये जास्त असं म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते असं काय नसतं, असं काय? नाही, असं काही नाही. इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असते. म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं काय, मुलं जे आहे त्यांनी खूपच जास्त इंटरेस्ट त्या ठिकाणी घेतला पाहिजे. त्यांनी त्यांचे डाऊट्स जे काय असतात ते फॅकल्टीकडून क्लिअर करून घेतले पाहिजेत. किंवा आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स भरपूर अवेलेबल आहेत, तर तिथूनही नॉलेज त्यांनी घेतलं पाहिजे. तर त्या ठिकाणी पॉलिटेक्निकचा स्टुडंट सुद्धा डिग्रीच्या स्टुडंटला कॉम्पिट करू शकतो. ओके, पुढचा एक क्वेश्चन आहे की एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ रिझ्यूम ड्युरिंग इंटरव्ह्यू, व्हॉट शुड इट इन्क्लूड? ओके. हा ते सुद्धा खूपच महत्वाचं आहे. रिझ्युमे जो असतो तो जितका चांगल्या पद्धतीनं डिझाईन केलेलं असतं तितकं चांगलं. अगदी इंजिनिअरिंग कॉलेजला कोणत्याही ऍडमिशन तुम्ही घेतलं तर त्या ठिकाणी एक सेमिनार असतोच, हाऊ टू प्रिपेअर अ रिझ्युमे. तर त्या रिझ्युमे मध्ये जे पर्सनल डिटेल्स हे थोडक्यात असले पाहिजेत आणि जे तुमचे क्वालिफिकेशन, स्किल्स जे काही तुम्ही अक्वायर केलेले असतील किंवा तुमचे काही हॉबीज असतील, हॉबी असले पाहिजेत, नुसतं लिहिण्यासाठी नाही, त्या हॉबीज असल्याच पाहिजेत ऍक्च्युअल मध्ये. तर त्या जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर जेवढं जास्त, म्हणजे क्वालिफिकेशन ऑब्व्हियसली तुमचे चांगलेच पाहिजे, मार्क्स चांगलेच असले पाहिजे. प्लस तुमचे जे स्किल जास्तीत जास्त तुम्ही काही घेतलेले असतील, सर्टिफिकेशन तुम्ही काही मिळवलं असेल तर ते इन्क्लूड करणं खूपच फायदेशीर राहील. ओके सर, थँक्यू सर. पुढील सूत्र मी राजकुमार दादाला देतो. ओके सर खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप चांगली माहिती आम्हा सर्व विद्यार्थ्यांना दिलात आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न या ठिकाणी क्लिअर झाले असतील असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आपला धन्यवाद. तुम्ही या इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंगच्या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल तुमचे प्रथमतः धन्यवाद. ओके, थँक्यू. आणि या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी पण उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर 16 तारखेला या इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहाल अशी विनंती तुम्हा सर्वांना करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सरांना काही सांगायचं असेल तर? मी ABVP चे धन्यवाद मानतो. त्यांनी मुलांशी इंटरॅक्शन करण्यासाठी मला या ठिकाणी चान्स दिला. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर.